नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 17 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, इंडो पॅसिफिक सहकार्य मजबूत करण्यासाठी अमेरिकेला कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने भेट दिली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी। ॲडमिरल त्रिपाठी यांची अमेरिका भेट 12 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे। या भेटीदरम्यान US इंडो पॅसिफिक आणि पॅसिफिक फ्लीट कमांडरसोबत महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे। मिलन 2026 या नौदल सरावामध्ये 50 पेक्षा अधिक देश सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। ही भेट उत्तरी पॅसिफिकमध्ये सुरू असलेल्या मालाबार नौदल सरावाच्या काळात होत आहे। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 7वा व्यापार व गुंतवणूक मंत्रीस्तरीय संवाद हा द्विपक्षीय संवाद कोणत्या दोन देशांमध्ये झाला? तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच भारत आणि कॅनडा। भारत आणि कॅनडा यांनी द्विपक्षीय आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासाठी 7वा व्यापार आणि गुंतवणूक मंत्रीस्तरीय संवाद आयोजित केला। दोन्ही राष्ट्रांनी परस्पर आदराची पुन्हा पुष्टी करत महत्त्वपूर्ण खनिजे, स्वच्छ ऊर्जा, एरोस्पेस आणि दुहेरी उपयोग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे मान्य केले। कृषी क्षेत्रासह विविधीकृत आणि सक्षम पुरवठा साखळ्या निर्माण करण्यावरही भर देण्यात आला। प्रश्न दुसरा आहे, राष्ट्रीय प्रसार माध्यम दिवस म्हणजेच नॅशनल प्रेस डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 16 नोव्हेंबर रोजी। राष्ट्रीय प्रसार माध्यम दिवस म्हणजेच नॅशनल प्रेस डे दरवर्षी 16 नोव्हेंबरला साजरा केला जातो आणि या दिवशी भारताच्या प्रेस काउन्सिलची स्थापना झाली होती। वर्किंग जर्नलिस्ट अधिनियम 1955 तसेच अलीकडील सुधारणा जसे की प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरियॉडिकल अधिनियम 2023 पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण करतात आणि माध्यम नियमन अधिक आधुनिक बनवतात। PRP 2023 आणि प्रेस सेवा पोर्टल यांच्या माध्यमातून पिरियॉडिकल्सच्या नोंदणी प्रक्रियेचे आधुनिकरण व डिजिटलायझेशन करण्यात आले आहे। प्रश्न तिसरा आहे, अंबाजी मार्बलला अलीकडे कोणता अधिकृत दर्जा प्रदान करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच GI टॅग। अंबाजी मार्बलला त्याच्या ऐतिहासिक शुभ्र दगडासाठी भौगोलिक संकेत टॅग प्रदान करण्यात आला आहे। या मार्बलच्या खाणकामाचा इतिहास सुमारे 1200 ते 1500 वर्षापूर्वीचा असून माउंट अबू येथील दिलवाडा जैन मंदिराच्या काळाशी जोडला जातो। दुधासारखा शुभ्र रंग, टिकाऊपणा, उच्च कॅल्शियम प्रमाण आणि नैसर्गिक सौंदर्य यासाठी हा मार्बल प्रसिद्ध आहे। हा प्रामुख्याने उत्तर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात आढळतो। चौथा प्रश्न आहे, कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह म्हणजे CSCचा 5वा सदस्य म्हणून कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश। बांगलादेशला कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचा 5वा सदस्य म्हणून अधिकृतरित्या सामावून घेण्यात आले आहे। ही घोषणा CSCच्या 8व्या DNSA स्तरीय बैठकीत करण्यात आली। CSCची सुरुवात 2020 मध्ये झाली, जेव्हा भारत, श्रीलंका आणि मालदीव यांनी त्यांचे त्रिपक्षीय सागरी सहकार्य ढाचा विस्तारून हा समूह स्थापन केला। सध्या सदस्य देश आहेत भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस आणि बांगलादेश, तर सेशेल्स हा निरीक्षक म्हणून सहभागी आहे। पुढला प्रश्न, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण नियम 2025 अधिकृतपणे कोणत्या राष्ट्राने जाहीर केले? तर 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत। भारत सरकारने डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण नियम 2025 म्हणजेच डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन रूल्स 2025 अधिसूचित केले आहेत। यामुळे डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अधिनियम 2023 पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे। या नियमांचा प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, वैयक्तिक डेटा भंगाची म्हणजेच पर्सनल डेटा ब्रीच माहिती देण्यासाठी स्पष्ट प्रोटोकॉल, मुले व दिव्यांग व्यक्तींसाठी सुरक्षा तरतुदी तसेच डिजिटल फर्स्ट डेटा प्रोटेक्शन बोर्ड यांचा समावेश आहे।
6वा प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा कोणता देश उभारणार आहे? तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत. भारत 2047 पर्यंत जगातील सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा उभारणार आहे, जी भारतीय महासागरात 6000 मीटरच्या खोलीवर स्थापन केली जाईल. हा प्रकल्प व्हिजन 2047चा एक महत्त्वाचा भाग आहे. या उपक्रमाची सुरुवात 500 मीटर खोलीवरील डेमॉन्स्ट्रेटर हॅबिटपासून होईल, ज्यामध्ये जीवनसहाय्य प्रणाली, दाब सहनशक्ती आणि 24 तासांपेक्षा जास्त कालावधीच्या मोहिमांसाठी लागणाऱ्या लॉजिस्टिक प्रक्रियांची चाचणी घेतली जाईल. पूर्ण स्केल हॅबिटॅट हे पाण्याखालील ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन प्रमाणे कार्य करेल. 7वा प्रश्न आहे, रामोजी एक्सलन्स यूथ आयकॉन अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा जो अवॉर्ड आहे तो मिळाला आहे श्रीकांत बोल्ला यांना. म्हणजे 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. रामोजी एक्सलन्स अवॉर्ड्स हे संस्कृती, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा यासारख्या विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा गौरव करतात. श्रीकांत बोल्ला हे MITचे माजी विद्यार्थी असून ते बोल्लंट इंडस्ट्रीचे प्रमुख आहेत. सथुपाटी प्रसन्ना श्री यांनी 19 आदिवासी भाषांसाठी लिपी विकसित केल्या आहेत. हे पुरस्कार माध्यम क्षेत्रातील अग्रणी उद्योगपती चेरुकुरी रामोजीराव यांच्या स्मरणार्थ प्रदान केले जातात. प्रश्न 8वा, 100% सायबर फसवणूक प्रतिसाद सुविधा उपलब्ध करून देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा. गोवा हा भारताचा पहिला राज्य पोलीस दल ठरला आहे, ज्यांनी 100% सायबर फसवणूक प्रतिसाद सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 1930 हा क्लाउड आधारित केंद्र रिअल टाईम देखरेख आणि कॉन्फरन्स कॉलिंगची सुविधा पुरवतो. लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत 5000पेक्षा अधिक सायबर संबंधित कॉल हाताळण्यात आले आहेत. चालू वर्षात गोव्यातील सायबर फसवणूक नुकसान अंदाजे 100 कोटी इतके असल्याचे नोंदवले आहे. प्रश्न 9वा आहे, माहे ही उथळ पाण्यातील पाणबुडी विरोधी युद्धनौका कोणत्या संस्थेत तयार करण्यात आली आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोचिन शिपयार्ड लिमिटेड. माहे ही कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे बांधलेल्या 8 उथळ पाण्यातील पाणबुडी विरोधी युद्धनौकांपैकी पहिली युद्धनौका आहे. या नौकेवर टॉर्पेडो पाणबुडी विरोधी रॉकेट्स तसेच प्रगत रडार सोनार प्रणाली आहेत. 24 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये या युद्धनौकेचे कमिशनिंग होणार आहे. आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत या नौकेमध्ये 80% पेक्षा अधिक स्वदेशी घटकांचा समावेश आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 10वा, संवादची 12वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर 10व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमशेदपूर. संवादची 12वी आवृत्ती सध्या जमशेदपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात 18 राज्यातील 30 जमातींच्या 34 आदिवासी कला प्रकारांचे प्रदर्शन केले जात आहे. उद्घाटन विदिहो, मुंडा, संथाल आणि ओरावन या जमातींनी सादर केले. या कार्यक्रमाला टाटा स्टील फाउंडेशनचा पाठिंबा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ऑपरेशन मायडस कोणत्या देशात राबविण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.